tenniscricket.in, India's first tennis ball cricket website. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। पहिला चेंडू स्वप्नील टू सुजित शेवाळे, पहिल्या चेंडूवरती केलं जातं आक्रमण, योगेश अतिशय खराब जजमेंट मित्र म्हणून, कारण हा झेल तुम्हाला मॅचच्या बाहेर घेऊन जाऊ शकतो। योगेश मारुडे, स्वप्नील देवळ आणि संपूर्ण मुक्ता 11ला हा झेल किती महागात पडू शकतो हे माहित आहे। झेलची संधी झाली होती सर, अविराज अतिशय दर्जेदार बॉल होता, षटकार खेळण्याचा प्रयत्न झाला, योगेश मारुडे थोडेसे उशिरा पोहोचले बॉल पर्यंत आणि झेल सुटलेला आहे। काय वाटतंय? खरं तर राहायला मिळत होतं, आता सुजितला सुद्धा इथे जीवनदान मिळालंय। जीवदान कोणाला मिळालंय त्याच्यानंतर मात्र प्रति हल्ला, हाच क्रिकेट आहे आणि यानंतर फेकून दिल्या बॉलला सीमारेषा पार, सुजित शेवाळे ऑन फायर। जीवदान आणि जीवदानाचा मात्र सत्कार मी करत असताना मात्र पाहायला मिळतो, अप्रतिम फटका मात्र सजवला गेलाय फाईन लेगच्या डोक्यावरून। इथे मात्र अगदी उत्साह फटका क्लासिकल, इथे मात्र गिरकी घेतली होती, फिरकी घेतली होती आणि फिरकी घेत मात्र बॉलला फेकून दिलं सीमारेषा पार। येते मात्र KTPL हा षटकार। म्हणतो रुपेश सर म्हणतात ना सातत्यानं, खरं तर मिळालेल्या संधीचं सोनं करा, कधी वाया गेली म्हणावं लागेल। येस, आणि दुसऱ्या चेंडूवरती आक्रमण पाहिलं, रेडी आहे, ज्याचा टान्स आहे अतिशय पॉवरफुल टान्स, यावेळी फटका हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक त्या क्षेत्रात नाहीये, संदेश धावतोय चेंडू पर्यंत, वन बाउन्स, अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण। पहा दुखापत झाले का पहिले पहा। चला त्याचबरोबर या व्यासपीठावरती आणखी मान्य उपस्थित आहेत, त्यांचा देखील आपण यथोचित सन्मान करूया। संभाजी पाटील जिंतीगावचे युवा उद्योजक, त्यांचा देखील आपण या व्यासपीठावरती यथोचित सन्मान करतोय। या संभाजी पाटील साहेब यांना आम्ही निवेदन करू की आपण या आपल्या या व्यासपीठावरती यथोचित सन्मान केला जाईल। पंच डिसिजन काय जरा कळवता, त्यांना पण दुखापत झाली नसावी। सुजितच्या बॅट मधून इट्स ह्यूज अँड ह्युमंगस सिक्सर, 6 धावांसाठी अविराज। पहा टीव्ही स्क्रीन वरती आता tenniscricket.in च्या माध्यमातून ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्याला या सिक्सचा आनंद घेता येईल। काय सुंदर दृश्य पाहायला मिळतंय, पण स्टँड अँड डिलिव्हर बिग 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 लॉंग ऑनच्या एरियामध्ये सुजित शेवाळेच्या बॅट मधून षटकार पाहायला मिळतोय। खरं तर रोहितनं सांगितलं त्याला मिळालं जीवदान, हाही मात्र येऊ शकतोय, हा येतोय लांब 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 लचक, अगदी मात्र न्याहारलंय, पारखल्याने ओळखलंही होतं, फेकून दिलंय कोपर खेळणे स्थितीमध्ये, येथील धाव मात्र येते 6 षटकार। म्हणतात ना पद बडा ना कद बडा, जो मुसीबत में खडा वही होता है सबसे बडा। हेच आता सुजित शेवाळेनं सांगितलंय, संघर्ष करायचा आहे आणि संघर्ष करताना कितीही अडथळे आले तर ते मी पार करू शकतो, हे सुजित शेवाळेनं या मॅच मध्ये दाखवून दिलंय। येस आणि फटके पहा, फटके कुठे जाऊन पडतायत पहा, वरती गोलंदाजी करण्याचा प्रयत्न स्वप्नीलचा राहिलाय। आपण सावकार 11 जर समर्थक म्हणत असतील, हो आणखी क्लास, इथे मात्र नजाकत, बॉल चालला मात्र इथे टप्पा 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 सीमारेषा पार। आता सावकार 11चे मात्र खेळाडू म्हणत असतील सुजित शेवाळेसाठी, क्रिकेट डोंट थ्रो युअर विकेट, कारण विकेट खूप इम्पॉर्टंट आहे आणि ते खेळाडू आहेत सुजित शेवाळे। मॅम फॉर्म कराड क्रिकेट टेनिसचा मात्र हा कोहिनूर हिरा आपण पाहायला गेला तर सध्याच्या घडीला आपल्या नावाचा मात्र दबदबा निर्माण करतोय। परिवर्तन करावं लागले ते स्वप्नील देवंगुले, दुसऱ्या बाजूला बेस्ट ऑफ बेस्ट पहा, इथून दोन्ही खेळाडू तेवढे स्टार क्रिकेट मात्र पाहायला मिळतात आपल्या कराड तालुक्यातील, परंतु इथे हल्ला चढवलाय, टॅपकिशी आवाज आलाय, सारेगमप्पा धनिसा KTPL 2024 मधील हा येतोय शानदार आणखी एक सुजित शेवाळे यांच्या बॅट मधून ऑनच्या डोक्यावरून परफेक्ट ऑन ड्राईव्ह षटकार। लॉफ्टेड स्ट्रोक, काय फटका खेळाय पहा, स्टँड अँड डिलिव्हर, चेंडू पाहतोय अप्रतिम, 37 धावा धावफलकावरती, जिथे 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय, अप्रतिम स्ट्रोक, लाजवाब स्ट्रोक, टायमिंगचा वापर केला गेलाय। टाइम झाला, टक असा आवाज आला आणि आपल्याला माहिती होतं त्या चेंडूवरती 6 धावा मिळणार आहेत। पुन्हा रक्षक फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे, सुजित शेवाळे ऑन स्ट्राइक, पुन्हा एकदा शॉर्ट पिच बजा चेंडू, त्याला भिरकावून दिला मिड विकेटच्या डोक्यावरून, एक आकर्षक अद्भुत अविश्वसनीय दमदार बिग 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 सर डीजे। धन्यवाद डीजे, थोडंसं लक्ष द्या, धन्यवाद, थोडंसं लक्ष द्या प्लीज डीजे, धन्यवाद डीजे, थँक्यू डीजे, धन्यवाद।
स्वप्नील 3 ओव्हर नंतर स्ट्रॅटेजिक टाइम आउट आहे. टीम मिटिंग घेऊ नका प्लीज. थोडासा अंतर पडत चाललाय प्लीज. पाहायला मिळत आहे 11 चेंडू 42 धावसंख्येवरती खेळताना सुजित. पुन्हा एकदा मोठा फटका लॉंगॉनच्या डोक्यावरून. क्षेत्ररक्षक बनलाय प्रेक्षक. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. सुजित शेवाळेच्या बॅट मधून येतोय. क्या बात आहे. सर्व प्रेक्षकांना विनंती करेन फलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरात टाळ्या वाजवूया सुजित शेवाळेच्या बहारदार लाजवाब तुफानी आक्रमक अद्भुत अविश्वसनीय फलंदाजीसाठी. मैदानाच्या आतमध्ये 78 धावांचं आव्हान पार करण्यासाठी अशा इनिंगची आवश्यकता होती. ती इनिंग येते 12-48 ची तुफानी फलंदाजी. खरं तर विराज संपूर्ण स्टार्ट झाल्यापासून पहा फटका कसा होता. कडक फटका कसा होता. एकदम कडे फटका कसा होता.